आज माझी मयू 18 वर्षांची झाली आहे. देवा, तुझे आशीर्वाद सदैव तिच्या पाठीशी राहूत. आई हो म्हणे. चल ग उज्ज्वला. अगं चल ना. अहो थांबा की. चल लवकर. हा. आता हिडिंबा खवळणार. आज टीव्हीला सुट्टी. सावंत एंटरटेनमेंट प्रोग्राम सुरू. मयू, हे मयू, उठ बाळा. हॅपी बर्थडे. आई, बर्थडे दिवशी तरी झोपू दे ना मला. त्याच दिवशी तर लवकर उठायचं असतं ना. चल 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 चल, उठ 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 बाळा, उठ. हे कुहू, कुहू उठ. दिदूचा बर्थडे आहे ना आज. उठा. दिदूचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे दिदू. आई, रवा केक. पहिली ब्रशी, नंतर अंघोळ, त्याच्यानंतर रवा केक. उठ 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 उठ. जा चल. अहो चहा आणते तुमच्यासाठी. हा घ्या चहा. आज काय बेत करायचा ना तसं कळतच नाही. रवा केक तर बनवते, कुकर मध्ये लावला सुद्धा आहे. रसगुल्ले, हा. अहो मयूसाठी रसगुल्ले आणायचे का? कशाला? अहो कशाला काय, विसरलात ना, आज आपल्या मयूचा वाढदिवस आहे. अरे हो, वाढदिवस आहे ना. किती पटकन वर्ष गेली नाही. इवलीशी मयू पहिल्यांदा हातात घेतली त्या गोष्टीला आज 18 वर्ष पूर्ण झाली. टाइम फ्लाइज. तुम्हाला आठवते, तुम्ही हॉस्पिटलमध्ये ना मला उड्या मारत भेटायला आला होतात. इकडे मयू झाली आणि तिकडे तुम्हाला हातात जॉबचं लेटर मिळालं. अख्ख्या हॉस्पिटलभर तुम्ही पेढे वाटले होते. तुम्ही सांगत होतात की ही माझी मुलगी नाही, मला लागलेली लॉटरी आहे. आणि तिला तुम्ही जेव्हा पहिल्यांदा हातात घेतलं ना, तेव्हा तुम्ही काहीतरी लकी लकी हो काय, कुठे लक्ष आहे तुमचं? हा, ऐकतोय ऐकतोय. काय ऐकताय? अजूनही कालच्या डीलचा विचार करताय? नका हो इतकी काळजी करू. हे बघा, आज आपली मयू ना 18 वर्षांची झालीये. आयुष्याचा एक नवीन टप्पा. आणि मी सांगते बघा, आज तुम्हाला ना नक्की काहीतरी गोड बातमी मिळेल. तू किती केक बनवलेस? 1 की 2? 1. आणि तो मी खाणार आहे. मी खाणार आहे. तुला एक पण बाईट नाही देणार. आई, हा केक शेअर नाही करणार, म्हणजे हा बॅड बॉय. कुहू, असं नाही बोलायचं. मग हे त्याला सांग ना. लहान आहे ना तुझ्यापेक्षा. मामी, तुम्हाला अजून एक केक बनवून दे. तू माझ्या आईला का सांगतो? आज तुला सांग ना बनवायला. कुहू, मम्मी, हा कुठला फ्लेवर आहे? स्टुपिड. रवा केक इज रवा केक. व्हॉट फ्लेवर? यू स्टुपिड. फ्लेवर असतात. आल्मंड फ्लेवर, कोको फ्लेवर. ओके, तू हीच बडबड करत बस. मी केक खाते. आई, माझा शांत. सगळ्यांनी खायचंय, कळलं? जा आता, बॅग भरा, शाळेला उशीर होतोय.
काय का आज बटाटे वडे वगैरे? अहो मयूला आवडतात ना म्हणून केलेत. अरे वा, खातोय वडा पण मला बेकरीत बसल्यासारखं वाटतंय. क्या बात, काय सुवास येतोय मस्त. बाबा रवा केक. काल शिरा, आज केक वडे. काय दिवाळी आहे? अहो आज मयूचा वाढदिवस आहे. हरिच्या हो. ए मयू लवकर ये ग. आई हा माझा सॉस घेतोय. लायर. ए काय रे दोघं भांडता सकाळी सकाळी. अश्विनी, आजकाल बर्थडेला काय घरवीर सजवत नाही का? बाबा, या घरात कितीही डेकोरेशन केलं तरी ते चांगलं दिसणार आहे का? अवस्था बघा जरा, केवढं लिकेज आहे. अहो ते सिलिंगचं काम करणाऱ्या मिस्त्रीला केलात का फोन? हो. पुन्हा एकदा आठवण करा, फारच गळते. आणि हातासरशी ते प्लास्टरिंग पण करून घ्या. अश्विनी वडा दे. हो आणते. मला काय वाटतं, आपण आता कलरिंग पण करून घ्यायला पाहिजे मस्त. काय गाई? कशाला? उगाच कोणाचं लग्न आहे? हे या घराचं ना मेंटेनन्स करण्यातच माझं अर्ध आयुष्य जाणार आहे. चटणी दे. हा आणते. आज काय पोपडी निघाली, उद्या काय गळती. नाही, घर घेताना जरा विचार करावा ना माणसाने. चटणी मांडते. तुझ्या बापाजवळ तुझ्यासारखी हायफाय नोकरी नव्हती, नाहीतर चांगल्या प्रीमियम एरियामध्ये राहिलो असतो. बाबा चटणी. नाही नको. आणि साधारण घर असलं ना तरी देखील मी माझ्या नातवंडासोबत हक्काच्या घरात राहतोय. किचन मध्ये बेडरूम बनवून हक्काने. लोकांजवळ तीही नसते. आणि एक लक्षात ठेव, ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घराच्या भिंतीबद्दल आणि छताबद्दल माणसानं कृतज्ञता पाळावी. कारण वास्तू तथास्तु म्हणत असते. आणि हो, हे साधं घर जरी वाटत असलं ना तरी किमान 65 ते 70 लाख किंमत आहे याची. बाबा गाईस, माझ्या बर्थडे दिवशी तरी भांडू नका यार. हॅपी बर्थडे गर्ल, हॅपी बर्थडे. थँक्यू आत्या. चला मला निघायला पाहिजे, मला लेट होतोय ऑफिसला. हा अगं शिल्पी, औक्षण केल्यावरच निघ ना, सगळं तयार आहे. नाही गो, काहीतरी काय, मला खूप उशीर होईल. बट ठीक आहे, लवकर करशील ना? हो आलेच. तू बस इकडे. आई घ्या. मयू, तुला काय गिफ्ट पाहिजे तू फक्त सांग, तुझ्या पसंतीने घेऊया. मागच्या वर्षी सारखं का आत्या? मयू किडिंग आई. इट्स ओके. ए दे ना, मी पण ओवाळते. आलेच. हे तुझ्यासाठी. मला पण गिफ्ट, मला पण गिफ्ट. तुमच्या दोघांचा वाढदिवस असेल ना तेव्हा दोघांनाही देईन. वा बाई, किती मस्त आहे ड्रेस. थँक्यू सो मच. थँक्यू बाबांना म्हण. नाही या, ही चॉईस तर नक्कीच आईचीच असणार. अगं पण पैसे ते तर बाबांनीच दिले ना. का? वहिनीचं पण आहे की डब्बा अकाउंट? अरे हो 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 आणते. धीर जरा जरा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे आजोबांना दे.
आता मला दे. केक मस्त झालाय. आई हा बघ ना मला केक घेऊन देत नाहीये. हो ग मयू, बाबांना भरव. बाबा हाँ सारदा जी. हाँ नमस्ते. हाँ जी हाँ जी. अच्छा चलो अच्छी बात है. जी 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 ओके ओके. आई मला बरं. हॅपी बर्थडे थँक्यू माय लकी चार्म. यू हॅव डन वंडर्स अगेन टुडे. सारदाचा फोन आलेला, त्याला माझ्याबरोबर डील करायची आहे. देवच पावला. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, आज मयूचा वाढदिवस आहे, नक्की काहीतरी गोड बातमी मिळेल. ते काही नाही हो, 108 वेळा संकटनाशन मंत्र म्हटला होता, त्याचा परिणाम. उगीच वंडर बिंडर काही नाही. दादा, सारडा म्हणजे तेच का दुबईवाले? नाही ग, हा सारडा वेगळा आहे. म्हणजे प्रॉपर्टी इन्व्हेस्टर आहे, त्याला आपल्याच एरियात एक छान फ्लॅट हवाय. इथे कुठे मिळणार आहे चांगली प्रॉपर्टी? म्हणजे अगदी प्राईम नको आहे ग, सिंपल फ्लॅट हवाय इन्व्हेस्टमेंटसाठी. 60-70 लाखचं बजेट आहे त्याचं. एनिवे मी निघतो. हे साधं घर जरी वाटत असलं ना, तरी किमान 60 ते 70 लाख किंमत आहे याची. $60 लाख या आपल्या घराचं व्हॅल्युएशन तेवढं नक्कीच होईल. म्हणजे एक रकमी 60 लाख, नो कट. पेपरचं पण टेन्शन नाही. व्हॉट अ डील. आजच सारडाला दाखवतो घर. पण सगळे घरात असताना कसं आणणार सारडाला? ओके, एक अनाउन्समेंट सगळ्यांसाठी. मयुरीचा वाढदिवस आहे, सो आज रात्री आपण सगळे डिनरला बाहेर जातोय. ओके? डिनर? बाबा पण हेच ना, तू विचार करत असशील बाबा काल नाही म्हणाले, आज हो म्हणतायत. माझा मूड जरा खराब होता काल. आता मूड ओके झाला म्हणून सडनली डिनर? येस, आपण तुझ्या 18th बर्थडेचं सेलिब्रेशन करतोय. ओके डन. मग चायनीज, पावभाजी. बाहेर कशाला जायला हवं ना, मी घरीच काहीतरी खास बनवते. तुलाही ब्रेक मिळेल का एक दिवस? जाऊया आपण बाहेर. सो ठरलं तर बाहेर जातोय आपण. तुम्ही जागा ठरवा कुठली ती आणि मला कळवा, मी डायरेक्टली तिकडे. चला निघतो. या. संजू, कुहू, चला आवरा लवकर, स्कूल बॅग्स घेऊन या. मला केवढा उशीर होतोय. आई मी आलेच. आई तू पुन्हा खोटं बोललीस ना? आई, बाबा नेहमी असं वागतात आणि तू खोटं बोलत राहतेस. आई बाहेर आहेत ना? माहितीये मला. बाबांना ना काहीच इंटरेस्ट नाहीये आमच्यामध्ये. ही इज जस्ट सो मीन. आता ते डिनरचं कशासाठी काढलंय त्यांनी? तू तुझ्याकडचे पैसे दिलेस ना मला? तू का प्रत्येक वेळी बाबांना महान करत असतेस ग? मयू, एवढी चिडचिड का करतेस? आज वाढदिवस आहे ना तुझं, तुला पार्टीच करायची होती ना, मग कर की. अगं पण कशी करू आई मी पार्टी? माझ्या लव्हिंग फादरने डिनरचा प्लॅन केलाय ना. मयू नीट बोला. हे बघ, तू एक काम कर, तुझ्या सगळ्या मित्रांना तू आपल्या घरी बोलाव. आई थांबा, इथे म्हणजे तुम्ही सगळे असताना ते इथे? नो वेज. आम्हाला स्पेस लागते आई. हा, मग तेवढी जागा आहे ना आपल्या घरात. अगं स्पेस एज इन स्पेस, नॉट एरिया. म्हणजे प्रायव्हसी वगैरे? काइंड ऑफ.
का हवी ग तुला एवढी प्रायव्हसी? हा आई बर, मी समजू शकते ग. एक काम कर, डिनरच्या 1-1.5 तास अगोदर तू सगळ्या फ्रेंड्सना आपल्या घरी बोलव आणि मी घरच्या सगळ्यांना घेऊन बाहेर जाते. पण एक गोष्ट, तू सगळं आटपून वेळेत ये, कळलं? आणि हो, त्यांच्यासाठी काही बनवून देऊ का मी? नको, ते मी सगळं करते मॅनेज. पण मुलं पण असणार आहेत. अंबर, सँडी, राहुल. हा का, ठीक आहे. सगळे मित्र माहित आहेत मला तुझे, येऊ देत त्यांना. पण तू मात्र तिकडे डिनरला वेळेवर पोहोच. अहो वाघमारे ताई आले. थांबा, मीच येते. आले ग मी. जाऊन आलात महाराजांकडे? इकडे. अरे हो अश्विनी, मिस्त्रीला सांगून आलोय. 1-2 दिवसात येऊन तो किचनच्या छताचा प्रॉब्लेम बघून जाईल. पैसे मी देईल. बाबा, काय हो त्यांचं बोलणं मनावर घेताय? तुम्हाला माहित आहे ना, ते रागाच्या भरात काही बोलून जातात. नाही ग, तसं श्रेयस अगदी बरोबर बोलला. हे घर माझं आहे, तर डागडुजी देखील मीच करायला हवी ना. अगदी मनापासून 1-1 पैसा जोडून माझ्या कुटुंबियांसाठी पहिलं हक्काचं हे छत बनवलं मी. श्रेयसला नाही 4 भिंती वाटत असतील, पण माझ्यासाठी हे सर्वस्व आहे. आणि म्हणून मला घरामध्ये वाद नको असतात. घराचं वातावरण आनंदी, मंगलमय असावं. श्री शंभो. पुढे वा. याहून जास्त मंगलमय काही असूच शकत नाही. घे ग, पाताळेश्वराची उदी पुराण पडला. श्री शंभो. अगं अळू, कैलासा शंभूत असकेल. काय धड खोजलं सुद्धा नाही बाई. सगळा प्लॅन उलट पुलट झाला यार. बाबा पण ना. ठीक आहे यार, उलट हे बेस्ट आहे. आपण सॉलिड धमाल करूया. ऋतू, पण तुझ्याकडचा पिंक ड्रेस न विसरता घेऊन या. आणि हे बघ ना, आईने एवढेच पैसे दिलेत. अगं ठीक आहे, एवढे इनफ आहेत. मम्मी स्वीट्स आणि स्नॅक्स आणते. ठीक आहे, मी कोल्ड ड्रिंक्स, चिप्स आणि डिप्स घेऊन येते. शेजवान चीज डिप पण. ओ, रुद्रचं फेवरेट. हा हा. अगं तुला दाखवायचंच राहिलं. हे वाच. रुद्रचा मेसेज. हॅपी बर्थडे डिअर. ओ माय, कूल. त्याला बोलले की पार्टीला नक्की ये म्हणून. डोंट नो येईल की नाही. ऑफकोर्स येणार, आणि हे तुलाही माहितीये. अरे अरे संजू, कुहू मस्ती नाही. अरे 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 इकडे. किती छान आणि मोठं हॉटेल आहे ना. हो, पण फार महाग वाटतंय नाही? मग शिल्पीला विचारल्यावर स्वस्त सांगणार आहे ती. बाबा तुम्ही वा पुढे, मी आलेच. सावकाश. हॅलो. हा, पोचलात का? आम्ही इथे पोहोचलोय हॉटेलमध्ये. अहो पण खूप महाग दिसतंय हो. ते असू दे ग, मयुरीला आवडलं का? खरं तर ना मला तुम्हाला सांगायचं होतं, मयुरी ना आता आपल्या घरी. अश्विनी, सारडा आला, मी करतो तुला परत. अहो ऐक. नमस्कार सारडा साहेब. येऊ? अरे ये ना, बस. काय ग, मयुरीचा फोन होता? नाही, यांचा आला होता. कुठपर्यंत आलाय? येतीलच इतक्यात. पण रुद्र नाही आला. हा काय, आलाय की. मयुरी,
यू आर लुकिंग सिम्पली गॉर्जियस. थँक्यू. ए या ना तुम्ही आतमध्ये या ना. सारडाजी, मला हा चान्स दिल्याबद्दल थँक्यू. अरे तुझ्या कंपनीशी डील करून तुझ्या बॉसला कमिशन देण्यात मला काय बी इंटरेस्ट नाही बघ. तू अच्छा आदमी आहे. आणि त्याचा कसा आहे ना, आता छोटा डील करू आणि नंतर मोठा डील करू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मी सांगतो तुम्हाला, ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडणारच. तुम्ही लॉक करणार ही डील 200%. आय ट्रस्ट यू. ओनर कोण आहे? मीच आहे. माझंच घर बघायला चाललोय आपण. बरं.